नमस्कार. लास्ट व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन बाय डुप्लेक्स नंबर दॅट इज मल्टिप्लिकेशन बाय 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99 असं घेतलं मागच्या दोन व्हिडिओ. आज आपण पुढची मेथड पाहणार आहोत, मल्टिप्लिकेशन बाय 12, 13, 14 अप टू म्हणजे 15, 16, 17, 18, 19 पर्यंत. मग आता पुन्हा प्रश्न आला की सर तुम्ही पहिल्याच क्लासला सांगितलं की ते 9 पर्यंतचे स्टेबल पाहिजे आहे. मला थोडे सोपे टेबल येऊन जातील, 12चा येऊन जाईल, 15चा येऊन जाईल, मात्र 17, 19 मी पुन्हा सांगता येते की कुठेही या टेबल्सचं काम पडणार नाही. एकदम इझी मेथड आहे. जसं आपण 11, 22, 33 नी मल्टिप्लाय केलं, सिमिलर आहे, थोडे चेंजेस आहेत. इंटरेस्टिंग मेथड आहे. तर प्रॉब्लेम्सला आपण सुरुवात करू. तर पहिल्या प्रॉब्लेम मध्ये मी मल्टिप्लिकेशन बाय 12 सेम मेथड मग 13ला 14ला अप टू 19 पर्यंत अप्लाय. ठीक आहे, प्रत्येकाचा एक एक प्रॉब्लेम घेतो म्हणजे तुमच्या आयडिया सगळ्या क्लिअर होतील. पहिलं प्रॉब्लेम आहे 1, 2, 3, 1 मल्टिप्लाइड बाय 12. ठीक आहे, मग आता 12 नी मल्टिप्लाय करायचं काही काम नाही, मी आधी सांगितलं. मागच्या मेथड प्रमाणे एक 0 आधी आणि एक 0 नंतर असा ऍड केलं मी. ठीक आहे, म्हणजे आपला जो 1, 2, 3 नंबर 1 हा जो नंबर होता त्याच्या आधी एक 0 ऍड केला आणि त्याच्यानंतर एक नंबर 0 ऍड केला. मग आता मी काय करणार, मग मी आता करणार फक्त 2 नी मल्टिप्लाय करायचा आहे. 2 नी 1 ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे पहिला जो 0 लावलाय आपण राईटला तो 0 सोडून युनिट प्लेसचा जो डिजिट आपला आहे त्याला आपल्या 2 नी मल्टिप्लाय करू आपण. ठीक आहे, 2 1 जा 2 आणि राईटचा जो नंबर आहे त्याच्या दॅट इज 0 तो त्याच्यामध्ये ऍड करू. असं प्रत्येक नंबरला आपल्याला असं करायचं आहे, फक्त हा सुरुवातीचा 0 सोडला. ठीक आहे, जो आपण ऍड केला राईटला जो ऍड केला युनिट प्लेसला जो 1 होता त्याला आपण 2 नी मल्टिप्लाय करू. 2 1 जा 2 प्लस 0 किती येते 2. मग 2 नी कशाला मल्टिप्लाय करू 3 ला. 2 3 जा 6 प्लस 1 दॅट इज 7. मग कशाने मल्टिप्लाय करू 2 नी 2 ला. 2 2 जा 4 प्लस 3 दॅट इज 7. मग 2 नी कशाला मल्टिप्लाय करू 1 ला. 2 1 जा 2 प्लस 2 दॅट इज 4. मग 2 नी लेफ्टचा हा 0 दॅट इज 2 0 जा 0. 2 नी 0 ला मल्टिप्लाय केलं 2 येत नाही, घाईत आपण चुका करतो. 2 0 जा 0 प्लस 1 दॅट इज 1. म्हणजे हे आपलं आन्सर झालं 14772. हे आपलं आन्सर झालं. ही मेथड कितीही मोठ्या प्रॉब्लेमला तुम्हाला अप्लाय करता येतं. ठीक आहे, मी पुन्हा सांगतो, हा राईटचा जो 0 आहे युनिट प्लेसला आपण जो ऍड केलाय तो सोडून आपला ओरिजिनल युनिट प्लेसचा जो नंबर आहे त्याला मल्टिप्लाय करायचं, राईटचा नंबर ऍड करायचा, मग पुढच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं, राईटचा नंबर ऍड करायचा, मग पुढच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं, राईटचा नंबर ऍड करायचा आणि ही प्रोसेस कंटिन्यू आपली सुरू राहील जोपर्यंत आपण लास्ट लेफ्टला जो आपला 0 आपण ऍड केलेला आहे तो जोपर्यंत तिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ही मेथड आपली सुरू राहील. सिमिलरली आता मला अप्लाय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे 23 मल्टिप्लाइड बाय 13. सोपं प्रॉब्लेम घेतलं. आधीच्या 12 सारखीच मेथड, मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण 12 नी मल्टिप्लाय केलं, या प्रॉब्लेम मध्ये आपण 13 नी मल्टिप्लाय करू. मग आता मी काय करणार, लेफ्ट आणि राईट दोन्ही बाजूला 0 लावणार. मग ओरिजिनल नंबर 23 याचा युनिट प्लेस कोणता आहे आपला 3. हा जो राईटचा 0 आहे याला मल्टिप्लाय करू नका, हा जो आपला ओरिजिनल नंबरचा युनिट प्लेस आहे त्याला मल्टिप्लाय करा. म्हणजे मी काय करल 3 ला 3 नी मल्टिप्लाय करल. 3 3 जा 9 प्लस हा राईटचा नंबर दॅट इज 0. 9 प्लस 0 इज 9. मग काय करल 3 2 जा 6 प्लस 3 दॅट इज 9. मग काय करल 3 0 जा 0 प्लस 2 दॅट इज 299. आपला आन्सर आहे 299. सेम मेथड आहे 14 15 16 17 18 19. त्यामुळे मग मी प्रत्येकाचा एक एकच प्रॉब्लेम घेतलेला आहे आणि तुम्हाला माहितच आहे की व्हिडिओ संपल्यानंतर खाली स्मॉल एक्सरसाइजेस लावलेले आहे दॅट यू हॅव टू सॉल्व. ठीक आहे, प्रत्येकाचा एक एक प्रॉब्लेम घेतला आहे मी म्हणजे तुमची आयडिया इथे क्लिअर होतील. 58 मल्टिप्लाइड बाय 14 काय कराल, दोन्ही बाजूला 0 0 ऍड कराल. कशाने मल्टिप्लाय कराल, 4 नी 0 ला कराल का, बिलकुल नाही. 4 ने आपल्याला 8 ला मल्टिप्लाय करायचा आहे. 4 8 जा 32. 32 प्लस 0 32. मग आता काय करायचं, कॅरी जनरेट झाला. आता मागच्या दोन्ही प्रॉब्लेम मध्ये असा कॅरी कुठे जनरेट झाला नव्हता. मग मी इथे 2 ठेवतो
आणि कॅरी इथे साईडला लिहून ठेवतो. मग आता पुढच्या याच्यात काय करावं लागेल, 4 5 जा 20, 20 प्लस 8 दॅट इज 28 प्लस हा 3 कॅरी, 28 प्लस 3 दॅट इज 31, 31 चा 1 मी ठेवतो 3 कॅरी. लक्षात, पुढच्या कॅल्क्युलेशन मध्ये तो कॅरी ऍड करायचा. 4 0 जा 0, 0 प्लस 5 5 प्लस हा 3 दॅट इज 5 प्लस 3 8. म्हणजे माझं जे आन्सर आहे ते आहे 812. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम 55 मल्टिप्लाइड बाय 15. काय कराल, दोन्ही साइडनी 0 0 ठेवला. या 5 नी या 5 ला मल्टिप्लाय कराल. 5 5 जा 25, 25 प्लस 0 25. म्हणून मी 5 इथे लिहितो, 2 कॅरी टाकतो. पुन्हा 5 नी या 5 ला मल्टिप्लाय. 5 5 जा 25, 25 प्लस 5 दॅट इज 30, 30 प्लस 2 दॅट इज 32. इथे पुन्हा 2 ठेवतो, 3 कॅरी घेतो. मग आता 5 नी 0 ला मल्टिप्लाय करतो. 5 0 जा 0, 0 plus 5, 5, 5 plus 3, 8. That is, our answer will be 825. थोडा मोठा प्रॉब्लेम्स कडे वळू आता. 1 2 3 1 मल्टिप्लाइड बाय 16. काय करणार, 0 0 दोन्ही साइडला अप्लाय करणार. मग काय करणार, 6 नी मल्टिप्लाय करणार. कशाला, युनिट प्लेसचा जो ओरिजिनल डिजिट आहे 1 त्याला. 6 1 जा 6 प्लस 0 दॅट इज 6, 6 3 जा 18 प्लस 1 19, 19 चा 9 कॅरी जनरेट झाला 1, 6 2 जा 12, 12 प्लस 3 15, 15 प्लस 1 16 चा 6 कॅरी जनरेट झाला 1, 6 1 जा 6 प्लस 2 8 प्लस 1 9, 6 0 जा 0 प्लस 1 that is 1. Means your answer is 19696. ठीक आहे. एकदम सोपी मेथड आहे, फार काही कठीण नाही आहे. 0 0 लावा आणि मल्टिप्लिकेशन हे थोडंसं तुमच्या लक्षात आलं. युनिट प्लेसला मल्टिप्लाय करायचं, राईटचा नंबर ऍड करायचा. पुढच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं, राईटचा नंबर ऍड करायचा. तर एकदम इझी जाईल. नेक्स्ट 70. आता मग आपण मल्टिप्लाय कशाने करत गेलो, 12 मध्ये 2 नी, 13 मध्ये 3 नी, 14 मध्ये 4 नी, 15 मध्ये 5 नी, 16 मध्ये 6 नी. मग 17 मध्ये कशाने मल्टिप्लाय करणार, 7 नी. 0 0 ऍड केला. काय करणार, 7 3 जा 21, 21 प्लस 0 21, 1 लिहितो, 2 कॅरी लिहितो. पुन्हा 7 3 जा 21, 21 3 प्लस 3 24, 24 प्लस 2 that is 26. Here 6 कॅरी 6 लिहितो, 2 कॅरी. 7 2 जा 14, 14 प्लस 3 17 प्लस 2 19, 19 चा 9 कॅरी जनरेट झाला 1 ठेवतो. 7 3 जा 21 प्लस 2 23 प्लस 1 24 चा 4 कॅरी जनरेट झाला 1 ठेवतो. 7 0 जा 0, 0 प्लस 3 3, 3 प्लस 2 5. म्हणजे माझा आन्सर आहे 54961. पहा आता 17 नी मल्टिप्लाय करायचा म्हणून 7 नी मल्टिप्लाय केलं. 18 नी मल्टिप्लाय करायचं असेल तेव्हा 8 नी करत, 19 नी मल्टिप्लाय करायचं असेल तर 9 नी मल्टिप्लाय कर. म्हणजे मी आधी सांगितलं होतं की जे 9 पर्यंतचे जे टेबल्स पाहिजे आहेत ते चांगले पाहिजे आहेत. हिअर 9 पर्यंतचे टेबल आपण यूज करून आलाय. 58 प्लस 80 काय करणार, सिंपल, दोन्ही साइडला 0 0 ठेवला. 8 नी 8 ला मल्टिप्लाय केलं दॅट इज 8 8 जा 64, 64 प्लस 0 64. मग मी 4 इथे लिहितो, 6 कॅरी लिहितो. 8 5 जा 40, 40 प्लस 8 48, 48 प्लस 6 54, 54 चा 4 5 कॅरी. बरोबर आहे. 8 0 जा 0, 0 प्लस 5 5, 5 प्लस हा 5 कॅरी जो जनरेट झाला तो 10 दॅट इज 1044 इज अवर आन्सर. ठीक आहे. किती मोठं, 2 डिजिट 4 डिजिट 10 डिजिट 20 डिजिट किती मोठं प्रॉब्लेम असला तरी हीच मेथड तुम्हाला अप्लाय करायची आहे 12 13 14 अप टू 19 पर्यंत. पुढच्या लास्ट प्रॉब्लेम कडे आपण वळू. दॅट इज 1 2 3 1 मल्टिप्लाइड बाय 90. दोन्ही साइडला 0, मग मल्टिप्लाय इथे कशाने करणार, 9 नी. लक्षात, 9 1 जा 9 प्लस 0 9, 9 3 जा 27, 27 प्लस 1 28, 28 चा 8 2 कॅरी. 9 2 जा 18, 18 प्लस 3 21 प्लस 2 23, 23 चा 3 कॅरी जनरेट झाला 2. 9 1 जा 9 प्लस धिस 2 that is 11 plus this 2 that is 13, 13 चा 3 कॅरी जनरेट झाला 1. 9 0 चा 0, 0 plus 1 that is 2.
मीन्स आपलं जे आन्सर आलं ते आलं 23389. तर लक्षात आलं असेल तुमच्या की आपण जे मल्टिप्लिकेशन करून आलं आहे, म्हणजे 12 नी असेल मल्टिप्लाय तर 2 नीच करायचं आहे, 13 नी असेल तर 3 नी करायचं आहे, 15 नी असेल तर 5 नी करायचं आहे, 17 असेल तर 7 नी करायचं आहे, 19 असेल तर 9 नी तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. फक्त इथे राईटला लेफ्टला 0 लावायचा आहे. युनिट प्लेस जो ओरिजिनल नंबर आहे त्याला मल्टिप्लाय करायचा आणि राईटचा नंबर काय करत जायचा, ऍड करत जायचा. असं कुठपर्यंत, जोपर्यंत लेफ्टला जो आपण 0 ऍड केला नाही तोपर्यंत ही स्टेप कंटिन्यू सुरू राहील. तर एकदम इझी आहे, फक्त प्रॅक्टिस पाहिजे. मी आधीपासून सांगून राहिलो, प्रॅक्टिस इज मस्ट. तर हे झाल्यानंतर एक स्मॉल एक्सरसाइज टाकलेली आहे, त्याची नक्की प्रॅक्टिस करा आणि मग मोठे एक्सरसाइजेस लास्टला मी ऍड केलेले आहे त्या सुद्धा सॉल्व्ह करा. थँक्यू सो मच.